ह्या जुन्नर तालुक्यामध्ये संतोष ज्ञानेश्वर चव्हाण यांचाही गाडा अनेक वर्ष पळतोय, अनेक पिढ्यानपिढ्या पळतोय, एकच नंबरच्या फायनलचा गाडा पळतोय. आणि स्वतः संतोष भाऊ हा स्वतः बैल जुपतो. म्हणजे शेतकरी पर्व आणि पर्व शेतकरी असल्या कारणामुळं त्याला गर्व नाही त्या कोणत्या गोष्टीचा. त्याच्यामुळं ह्या उमेदवाराला आम्ही कधीही सोडणार नाही आणि हा उमेदवार कधी निश्चितपणे निवडून आणण्याचा आम्ही प्रयत्न करू. संतोष दादा चव्हाण यांचं काम पाहिलं तर ह्या भागामध्ये अतिशय ह्या जुन्नर तालुक्यामध्ये संतोष दादाचं काम बघितलं तर अतिशय बाजार समितीला झालं, भ्रष्टाचार कारभारात झालं, तर एक नंबरचं काम ह्या माणसांनी ओपन करून टाकलेलं. संजय काळे यांनी ती 28 कोटी जमीन घेतली, त्याच्यामध्ये या बरेच संतोष चव्हाण बाजार समितीमध्ये भ्रष्टाचार करून शेतकऱ्यांच्या पैशांवर डल्ला मारूनच ह्या जमिनी खरेदी करतात. कोणी असा दिसला नाही का स्वतःच्या कमाईने एवढी स्टेट मोठी करतो असा कोणीही माणूस या जगामध्ये असणारे हे उंदीरच लागलेले आहेत ना, चिवाचे आहेत नाही. यांना बाजूला ढकलण्यासाठी तर आज त्यांच्या भावना दूर करण्यासाठी आज आपल्याला चांगल्या उमेदवाराची गरज आहे. म्हणून आम्हाला असं वाटतं का जो शेतकरी कोण चांगला ह्या आता हा जो गट तुमचा आहे सावरगाव कुसरूर जिल्हा परिषद गट आहे, ह्या सगळ्या गटामध्ये आम्हाला ज्ञानेश्वर सकाराम चव्हाण यांचे पुत्र संतोष ज्ञानेश्वर चव्हाण हा उमेदवार आम्हाला योग्य वाटतो असं आमचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे. एकंदरीत हा गट हा तुमचा नव्याने गट हा तुमचा तयार झालेला आहे. पूर्वीचा जो तुमचा जो गट होता तांबे पारळी जो गट होता, हो, नव्याने गट तयार झाला आहे आणि तुम्ही देखील त्या गटात नवीन आलात. कशा प्रकारे आम्ही त्या पद्धतीने त्या गटामध्ये आलोय, त्या माणसाची ओळख करूनच आम्ही त्या गटातल्या माणसाला मतदान करणार. त्यांनी काय कामं असं केली समाजोपयोगी, त्यांनी काय कामं 2-3 कामं सांगा तुम्ही. अनेक कामं संतोष भाऊनी केलेली आहेत. त्या कामाचा तरुण तडफदारपणा असल्या कारणामुळे अनेक कामामध्ये तो यशस्वी झालेला आहे आणि केलेली आहेत. काय एखादं काम सांगा ना. मंदिराचं काम मोठं केलेलं आहे, कुलस्वामी खंडरायाचं काम मोठं केलेलं आहे, मंडपाचं काम मोठे केलेली आहेत. हर ठिकाणी मागणी करीन त्या ठिकाण त्यांना नाही म्हटलेला असा माणूसच नाही. म्हणजे प्रत्येक गावामध्ये काही ना काही या व्यक्तीने मदत करणारा व्यक्ती आहे. सर्वसाधारण सहकार्याचं मदत म्हणजे कुणाचंही गरीबाचं जरी कार्य असेल तर त्या ठिकाणी हा माणूस आवर्जून स्वतःहून हजेरी देतो, हजर राहतो आणि मोठेपणा लोकांना वाटून ते मोठेपणाने शेठ म्हणून हाका मारून त्यांच्याशी चांगल्या प्रेमाने वागण्याची प्रयत्न करतात. इतर जे उमेदवार आहेत यांचं कसं काम राहील या भागात? इतर जे उमेदवार आहेत त्यांचं कसं काय काम आहे? आतापर्यंत त्या उमेदवारांची तर भूमिका 10-10, 5-5 वर्ष त्यांनी काढलेली आहेत आणि त्यांचाच परिणाम म्हणून आता पारितोषिक त्यांचं कमी होऊन आता या व्यक्तीला पारितोषिक देण्याचा आमचा विचार आहे. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की जुन्या लोकांना नवीन उमेदवाराची गरज आहे, नवीन चेहरा संधी द्यायची. हो, नवीन नाला संधी द्यावी आणि तडफदार तो उमेदवार असावा. त्याच्यामध्ये ही व्याख्या आहे का संतोष ज्ञानेश्वर चव्हाण हा पोरगा उमेदवार अतिशय जुन्नर तालुक्यात चांगल्या पद्धतीने त्यांनी कामकाजावरती देखील काम केलं. ते काम कसं होतं काय सांगा? अतिशय सुंदर कामं केलेली आहेत त्यांनी, अन्य कामं केलेली आहेत. उपाध्यक्ष आणि कुलस्वामी सोसायटीचे ते उपाध्यक्ष अध्यक्ष आहेत, बाजार समितीचे बी संचालक आहेत. अनेक ठिकाणी त्यांची नजर आहे. काक्षा भ्रष्टाचारी लोकांना बाजूला करून चांगल्या उमेदवाराची त्यांना गरज आहे आणि ते स्वतः चांगले असल्या कारणामुळं त्याच्यामध्ये ते हजर झालेले आहेत. मला सांगा, तुम्ही आता संतोष चव्हाण यांना तुम्ही बऱ्याच वर्षापासून ओळखत असाल, यांचा राजकीय प्रवास कसा होता? काय कुठल्या कुटुंबातून ते आले होते? काय बालपणापासून मुंबईला होते. बालपणापासून ते मुंबईमध्येच होते. कोरोना झाल्यापासून ते या ठिकाणी जे आले तर समाज सेवा करण्याच्या उद्देशानं ते या गावालाच राहिले. ते परत मुंबईला जाऊ शकले नाही. फ्रूटचा धंदा असताना सुद्धा त्या धंद्याला बाजूला ठेवून ते स्वतः समाजसेवा लोकांसाठी गावाला आले, जनतेच्या हितासाठी आणि समाजसेवेसाठी ते स्वतः गावी राहिले. असा उमेदवार कधी होऊ शकत नाही. याला कोणत्याही गोष्टीची अपेक्षा नाही, लोभ नाही, हाव नाही. असा हा उमेदवार सूर्यासारखा चमकणारा हा निवडून यावा, आमची सगळ्यांची सदिच्छा आहे.
आणि सगळ्यांचं मतदान चांगल्या पद्धतीने होईल अशी मी ग्वाही देतो. आपण काय सांगाल लोकांना, काय सांगाल या गटामध्ये? या लोकांना सगळ्यांना गटामध्ये सांगणार का चांगल्या व्यक्तीची गरज आहे. असा हा व्यक्ती आहे. धनुष्यबाणालाच मतदान करा आणि चव्हाणांनाच निवडून आणा अशी आम्ही सगळ्यांना